माझ्याकडनं क्रिस्टल्स घेतात, पण काही जण असे असतात की ते विचारतात काय होणार आहे क्रिस्टल वापरून, कशाला क्रिस्टल वापरायचे, एवढं मोठं काय होतंय, बरोबर ना. पण खूपदा असं होतं ना की देवाने तर आपल्याला मस्त बनवलेलं आहे, मग आपण अन्न का खातो, अन्न का खातो, शरीराला लागतं म्हणून खातो ना आपण. काहीतरी त्याचं महत्त्व आहे, त्या अन्नाचं महत्त्व आहे, त्याच्यावर शरीर पोसलं जातं म्हणून आपण अन्न खातो, बरोबर ना मंडळी. तसंच क्रिस्टल्स आहे. क्रिस्टल्स आपल्या अनेक अडचणींना बऱ्याच मार्गात आपल्याला मार्ग देऊन बऱ्याच गोष्टीतनं बाहेर काढण्याची क्षमता क्रिस्टल्समध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर क्रिस्टलवर आपलं बरंच काही पोसलं जाऊ शकतं. तर मंडळी, मस्त असा विषय होणार आहे. माझ्या मिस्टिकल या येण्यामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओही पाहत असाल. आजचा विषय मी खूप छान घेऊन आलेली आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. हे पहा मंडळी, काही क्रिस्टल्स माझ्या हातात आहेत. माझ्याकडे तर खजाना आहे, तुम्हाला मिळेल, पाहायचं असेल सगळ्यांना मी काहीही दाखवू शकते, सगळं दाखवू शकते तुम्हाला. हे आहे ट्रिपल प्रोटेक्शन. आता हे काय करू शकतो, पण सर्वात आधी आपल्याला क्रिस्टल्सची माहिती घ्यायची. किती सुंदर सुंदर असे क्रिस्टल्स आहेत. काय आहे मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, क्रिस्टल्स म्हणजे काय आहे, तर क्रिस्टल्स म्हणजे असं खाणीतून निघालेलं ते रत्न आहे, जे रत्न स्वस्त आहे आणि तुम्ही आरामात वापरू शकता. कळलं. काही वेळेस जी रत्न असतात, महागडी रत्न, म्हणजे आपण त्याला प्रेशियस स्टोन म्हणतो, प्रेशियस जेम्स म्हणतो, तर ते आपण खूपदा नाही वापरू शकत, प्रत्येकाला नाही परवडत, बरोबर. तेही परिणाम देणारे आहेत, छान परिणाम देणारे असतात, पण परवडण्यासारखे नसतात. पण क्रिस्टल हे सेमी प्रेशियस स्टोनमध्ये मोडले जातात. आता क्रिस्टल्सचं काय असतं, क्रिस्टल्सचं महत्त्व काय आहे, तर अनेक आजारांवर, अनेक मार्गातल्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी, आपल्या विचारांना प्रगल्भ करण्यासाठी, आपल्याला मनशांती देण्यासाठी, आपल्याकडे पैसा खेचण्यासाठी, अशा अनेक तऱ्हेसाठी तुम्ही क्रिस्टलचा वापर करू शकता. पण क्रिस्टल्स कोणते वापरावे, कसे वापरावे, हे फक्त जाणकाराकडूनच तुम्हाला समजू शकतं. कोणाला कुठलं क्रिस्टल व्यवस्थित वापरावं आणि व्यवस्थित त्याला काय हवे, कशासाठी हवे, कुठलं कॉम्बिनेशन द्यायचं आहे, ते जाणकारच तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे कृपया ॲमेझॉनला पाहिलं, आवडलं म्हणून घेतलं असं करू नका. आणि ॲमेझॉनवर मला वाटत नाही की बऱ्याच गोष्टी तुम्हाला अगदी परफेक्टच मिळतात. ॲमेझॉनवर पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला चांगल्या नाही मिळत. माझे बरेचसे क्लायंट आहेत की ज्यांना ॲमेझॉनवर फसले गेलेत, मिशोवर फसले गेलेत. मी त्यांची बदनामी नाही करत आहे ॲमेझॉनची किंवा इतर गोष्टींची. ॲमेझॉनवर मी स्वतः खूप शॉपिंग करते, पण काही वेळेस काही प्रोडक्ट आपल्याला चांगले मिळत नाहीत. आणि मुळात कितीही काही चांगलं असलं तरी ते आपल्यासाठी चांगलं आहे का, हे महत्त्वाचं आहे, किंवा ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हे मी घातलं तर मला फळेल का. कारण क्रिस्टल्स ही अशी गोष्ट आहे ना, कारण क्रिस्टलला स्वतःचा DNA असतो. क्रिस्टल का आपण एनर्जाइज्ड करतो, क्रिस्टलला का आपल्याला मिठाच्या पाण्यात टाकून पूर्ण नेगेटिव्हिटी रिमूव्ह करावी लागते, कारण त्याला स्वतःचा एक DNA आहे. त्याला जो कोणी टच केलं ना, तर तो त्याला कॅच करून, त्या एनर्जीला कॅच करून काम करतो. क्रिस्टल तुमच्या विचारांवर काम करतं. क्रिस्टल तुम्ही वेअर केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जे विचार चालतात ना, ते इंटेन्शन क्रिस्टल खेचतं आणि तसं काम करतं. तुम्ही क्रिस्टल घातलं आणि तुम्ही म्हणाल मला तर काहीच फरक पडत नाही आहे, मी तर क्रिस्टल घालून किती दिवस झाले, मला तर असं, मला तर तसं. अरे पण तुमच्या डोक्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी नसेल, ठीक आहे, तर क्रिस्टल तसंच तुम्हाला देणार. जसे तुम्ही विचार करता रिझल्ट तसाच येणार. पण जेव्हा तुम्हाला वाटतंय की मी पॉझिटिव्ह आहे, बरोबर, आणि मी पॉझिटिव्ह आहे हे मुळात करण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हच विचार करा ना. कारण तुम्ही जे काही घालताय, तुम्ही जे काही वेअर करताय ना, क्रिस्टल असू दे, रत्न असू दे, काहीही असू दे, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वेअर करता तेव्हा त्या दृष्टिकोनातनं तुम्ही विचार करायला पाहिजे की मी जे वेअर केले मला त्याच्यावर विश्वास आहे. कारण विश्वास खूप मोठा असतो आणि विश्वास काम करून जातो. क्रिस्टल्स नेहमी 60-70% तुम्हाला मदत करत असतात प्रत्येक गोष्टीतनं बाहेर काढायला, किंवा तुमच्या आयुष्यात नसलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला द्यायला. पण तुम्ही 40% जर तुम्ही फेल झालात तर 60%ला तुम्ही दोष नाही देऊ शकत. कारण 40%मध्ये येतो तुमचा विश्वास, तुमचे विचार आणि तुमचे शब्द.
इतकं सगळं 40% येतं. मेन तर ते 40% आहेत, कळलं? कारण क्रिस्टल त्या सगळ्यालाच पकडून काम करतं. तुम्ही नेगेटिव्ह विचार केलेत तर तुम्हाला नेगेटिव्हच इम्पॅक्ट मिळणार आहे. त्यामुळे क्रिस्टलचा दोष नाही आहे. क्रिस्टल जे माझ्याकडनं घेतात त्यांना मी स्पष्ट सांगते की क्रिस्टल घेणार असाल तर नेगेटिव्ह विचार करू नका, तरच रिझल्ट मिळेल. आणि जर नेगेटिव्ह विचार करणार असाल तर क्रिस्टल हे वापरू नका. तुम्हाला विश्वास नसेल तर क्रिस्टल वापरू नका. हे काय करणार आहे, त्याने काय होतंय, असं कुठे काय होतं का, असं कोणी काही क्रिस्टल आपल्याला हेल्प करतं का? राजे महाराजे पण क्रिस्टल्स वापरत होते. तहाला जाताना, बोलणी करायला जाताना, लग्नाची बोलणी करायला जाताना, युद्धाला जाताना वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स ते वापरत होते. मग ते काय होतंय, त्यांना काही बौद्धिक क्षमता त्यांची क्षीण होती का? नाही. त्यांना माहीत होतं की क्रिस्टलची क्षमता काय आहे, क्रिस्टल किती अफाट रिझल्ट देतो, त्यांना माहीत होतं. आणि म्हणून ते क्रिस्टल्स वापरत होते. आज फिल्मी दुनियेमध्ये जास्तीत जास्त लोक क्रिस्टल्स वापरतात. कुणाच्याही घरात जा, तुम्हाला क्लस्टर्स दिसतील, त्यांनी घातलेले ब्रेसलेट दिसतील, क्रिस्टलचे अनेक लॅम्प तुम्हाला तिथे दिसतील. त्याच्यामुळे क्रिस्टलला दोष देणं बंद करा. आणि क्रिस्टल स्वतःमध्ये एक मोठी ताकद आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि ती अशी ताकद तुम्हाला तुमच्या शरीरावर बाळगायची आहे. तेव्हा कुठून त्या ताकदीला बरोबर घेऊन तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि ज्यांना याच्याविषयी काही माहिती हवी असेल, क्रिस्टल्स हवे असतील, ब्रेसलेट्स हवे असतील, बऱ्याच प्रकारचे क्लस्टर्स हवे असतील, अनेक प्रकारचे व्हेरिएशन्स माझ्याकडे आहेत क्रिस्टल्सचे, तर ज्यांना कुणाला इच्छा असेल की त्यांनी त्याला वापरायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी कॉन्टॅक्ट करावं. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असणार आहे. माझी वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. माझं इन्स्टा पेज, माझं इन्स्टाचा हँडल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल. त्याच्यामुळे कॉमेंटमध्ये प्लीज विचारू नका, डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये बघा, तुम्हाला सगळं रितसर मिळेल तिथे. तर ज्यांना चौकशी करायची आहे, ज्यांना जाणून घ्यायचे की त्यांना कुठला क्रिस्टल त्यांनी वापरला पाहिजे, तर त्यांनी निश्चित मला कॉन्टॅक्ट करावा. मी जर फोन नाही उचलला किंवा माझ्या टीमनी जर फोन नाही उचलला तर कृपया मेसेज सोडावा. कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कामात बिझी असतो, तर तुमच्या मेसेजला रिप्लाय नक्की दिला जाईल. कॉल बॅक नाही जमत खूपदा, कारण आम्ही रात्री लेट फ्री होतो आणि रात्री लेट फ्री झाल्यावर कुणाला कॉल करणं योग्य नसतं. सकाळ उजाडली की आमची कामं चालू होतात. त्याच्यामुळे मंडळी मेसेजला नक्की रिप्लाय देता येईल, पण प्लीज कॉल करू नये, मेसेजच करावा. तुम्हाला जे काही शंका कुशंका जे काय असेल तुमचं निरसन केलं जाईल. आणि क्रिस्टल्स हे आपली दुनिया सुंदर करणारी अशी एक गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणायची असेल ना, तर त्यांनी निश्चितच मला कॉन्टॅक्ट करावा. मी त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देऊन व्यवस्थित सुचवू शकते की त्यांनी नेमकं काय वापरावं. आणि माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट ही सिद्ध करूनच लोकांना मिळते. मी मागेच सांगितलं होतं की माझ्याकडची ही कुबेर पोटली आहे. मी कुबेर पोटली बरेच जणांना दिली होती, सिद्ध करून दिली होती. पौर्णिमेला सिद्ध होते, होळीला सिद्ध झाली, पाडव्याला सिद्ध झाली, अशी बरेच वेळा ती कुबेर पोटली मी सिद्ध करून लोकांना दिलेली आहे. तुम्ही पहा, ही कुबेर पोटली आहे मंडळी. याच्यामध्ये जे काही सगळं आहे ना जिन्नस, हे सगळं तुम्ही जर वेगळं वेगळं घ्यायला गेलात ना तर तुम्हाला खूप महाग पडतं, पण ते सगळं ह्या कुबेर पोटलीमध्ये मी दिलेलं आहे. आणि ही कुबेर पोटली सिद्ध करून दिली जाते, अशी दिली जात नाही. तर जिबू कॉईन आहे, श्रीयंत्र आहे, कुबेर की आहे, गुंजा आहे, याच्यामध्ये वैजंतीमाला आहे, गोमती चक्र आहे, कवड्या आहेत, परत सिट्रीनचं छोटंसं झाड दिलेलं आहे याच्यामध्ये, आणि 2-3 प्रकारचे क्रिस्टल्स याच्यामध्ये मी दिलेले आहेत. तर मंडळी, इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे या पोटलीचं ना, सिद्ध करून दिली जाते, तुमच्या नावाने सिद्ध होते. तर ज्याला कुणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट नक्की करावं, मेसेज करावा. पण क्रिस्टल्स वापरण्यापूर्वी कधीही त्याला नावं ठेवू नये किंवा विश्वास नसेल तरी हरकत नाही, वापरून बघा, तुमचा विश्वास बसेल. ज्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांनी मला नक्की मेसेज करावा, मी नक्कीच त्यांच्या शंकेचं निरसन करीन. तर मंडळी, पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.